करण्यात आलेले आहेत। जैश असेल, लष्कर ए तैयबा असेल, हिजबुल मुजाहिदीन असेल यांचं तळ जे ते उद्ध्वस्त करण्यात आले। 10 वाजता संयुक्त पत्रकार परिषद आज भारतीय लष्कराची होणार आहे। ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी ही परिषद असणार आहे। 10 वाजता संपूर्ण देशाला नेमकं ऑपरेशन कसं यशस्वी झालं याची माहिती दिली जाणार आहे। भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालय यांची ही पत्रकार परिषद असेल। संयुक्त पत्रकार परिषद सकाळी 10 वाजता ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली जाईल। भारतीय लष्कर आणि परराष्ट्र मंत्रालय एकत्रितपणे या ऑपरेशन सिंदूर बाबत आज माहिती देणार आहे। भारताच्या 3ही दलांकडून हे ऑपरेशन करण्यात आलेलं आहे। मुझफ्फराबाद इथे पहिला हल्ला झाला, 2 हल्ले या ठिकाणी करण्यात आले। मग बहावलपूरमध्ये तिसरा, कोटलीमध्ये चौथा हल्ला झाला, चकामरूमध्ये 5वा हल्ला झाला, तर 6वा हल्ला हा गुलपूरमध्ये झाला आणि त्यानंतर 7वा हल्ला हा भीमबेर आणि 8वा हल्ला मुरिदकेमध्ये झाला। 9वा हल्ला हा सियालकोटमध्ये झालेला आहे। ही प्रसिद्ध शहर आहेत आणि त्या ठिकाणी दहशतवादी तळ होते। हे तळ उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत। जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा यांचे तळ या ठिकाणी होते, लॉन्च पॅड होते, ते देखील उद्ध्वस्त करण्यात आले आहेत। भारताचा पाकिस्तानसह पीओकेत 9 ठिकाणी दहशतवादी तळांवर हवाई हल्ला। मध्यरात्री 1 ते 1:30च्या दरम्यान भारतीय लष्कराची कारवाई। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत हल्ला करत भारतीय सैन्याकडून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला। पाकिस्तान आणि पीओकेतील फक्त दहशतवादी स्थळांना लक्ष्य। हल्ल्यामध्ये बहावलपूरमध्ये 50हून अधिक दहशतवादी मारले गेल्याची प्राथमिक माहिती। पाकिस्तानवरील हल्ल्यात जैशचे टॉप आतंकवादी मारले गेले अशी माहिती। बहावलपूरच्या हॉस्पिटलमध्ये हल्ल्यानंतर मोठी गर्दी पाहायला मिळाल्याचे व्हिडिओ समोर। पाकिस्तानच्या कुठल्याही लष्करी तळावर हल्ला केला नाही, भारताकडून स्पष्ट। भारताकडून सर्व मित्र देशांना पाकिस्तानवरील हल्ल्याची माहिती दिली। अमेरिका, रशिया, इंग्लंड, सौदी अरेबिया आणि अरब देशांना हल्ल्याची माहिती दिली। रिपोर्टनुसार बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवादी तळांवर भारताचा हल्ला। पीओकेची राजधानी मुझफ्फराबाद, कोटली, बहावलपूरमध्ये भारतीय लष्कराचे हल्ले। रिपोर्टनुसार भारताने पाकिस्तानचं JF-17 विमान काश्मीरच्या पंपोरमध्ये पाडलं। आंतरराष्ट्रीय बॉर्डर पार न करता भारतीय लष्कराची मोठी कारवाई। 48 तासांसाठी पाकिस्तानातील लाहोर आणि सियालकोट एअरपोर्ट बंद। रात्री 3:15 वाजता अजित डोवाल यांनी अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत चर्चा केली। सकाळी 10 वाजता भारतीय सैन्याची पत्रकार परिषद। सकाळी 11 वाजता भारत सरकारची महत्त्वाची बैठक। टार्गेट मसूद अझहर आणि हाफिज सईदही। भारतीय सेनेचा मुख्य हल्ला बहावलपूरमध्ये मसूद अझहरच्या तळावर होता। या व्हिडिओत बहावलपूरमध्ये झालेला हल्ला स्पष्ट दिसून येतो। बहावलपूरमध्ये जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर भारतीय सैन्याच्या निशाण्यावर होतं। या हल्ल्यामध्ये जैशचे टॉप अतिरेकी मारले गेल्याची माहिती।
या हल्ल्यानंतर बहावलपूरमध्ये हॉस्पिटलमध्ये गर्दी पाहायला मिळाली. या व्हिडिओत बहावलपूरमध्ये अफरातफरी पाहायला मिळते. अँब्युलन्स, लोकांची पळापळ या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. हल्ल्यामध्ये जैसेचे 50हून अधिक अतिरेकी मारले गेल्याची माहिती. भारताचा हल्ला मसूदच्या ठिकाणांवर होता हे पाकिस्तानच्या नागरिकांनी कबूल केलं. ये मस्जिद तैयबा मरकज उमरकुरा के अंदर मसूद अझहरच्या ठिकाणांवर 4 मिसाईल डागल्याची माहिती पाकिस्तानी नागरिकांनी दिली. मौलाना मसूद अजहर साहब के जो है मदरसा है उसके ऊपर 4 मिसाइल दागे गए हैं. 4 मिसाइलों के साथ हमला किया गया है मौलाना मसूद अजहर साहब के. लेकिन सबसे पहले मेरे बहावलपुर सिटी के अंदर अटैक हुआ है. ब्लास्टिक मिसाइल के साथ उन्होंने हमला किया है. मौलाना मसूद अजहर साहब के मदरसे के ऊपर 4 मिसाइल मारे गए हैं. मसूद व्यतिरिक्त लष्कर ए तोयबाच्या आतंकवादी तळांवर देखील भारताने हल्ला केला. मुजफ्फराबाद, कोटली, गुलपूर, भिंबर, सियालकोट, मुरिदके, चक अमरू, बहावलपूर यासह 9 ठिकाणी भारतानं हवाई हल्ला केला. पाकिस्ताननं भारतीय हल्ल्याची पुष्टी केली. भारताने 6 ठिकाणी हल्ला केला आणि 24 मिसाईल डागले. पाकिस्तानची माहिती. अहमदपुर ईस्ट में मस्जिद सुभान को निशाना बनाया गया. यहां पे 4 स्ट्राइक्स की गई. मुजफ्फराबाद में शाही वाली नाला ये जगह है, यहां पे मस्जिद बिलाल को निशाना बनाया गया. 7 इंपैक्ट हुए यहां पे दुश्मन की तरफ से. हल्ल्यामध्ये 8 लोकांचा मृत्यू आणि 33 जखमी झाल्याची पाकिस्तानकडून माहिती. पहलगाम हल्ला लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या अतिरेक्यांनी घडवून आणला होता. मस्जिद सेन है सारी मस्जिद उठ गई. सारी मस्जिद वाओ. हेलो हेलो ओ बेटा बाद में करना यार अपना बाद करना. भारताने जैश ए आणि लष्कर ए तोयबाच्या ठिकाणांवर सटीक हल्ला केला. वीडियो क्या होगी